नमस्कार छोट्या मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं बालसंस्कार कथामध्ये. आज आपण ऐकणार आहोत एक खूपच छान गोष्ट, कोल्हा आणि आंबट द्राक्षे. चला तर मग गोष्ट सुरू करूया. एक कोल्हा जंगलात राहत होता. 2 दिवस खायला न मिळाल्याने भुकेने तळमळत होता. आपल्याला खायला काही मिळेल या शोधात भटकत भटकत तो एका माळ्यात आला. तो द्राक्षांचा माळा होता. द्राक्षांच्या मांडवाला पिकलेल्या द्राक्षांचे घड लोंबकळत होते. ते द्राक्षांचे घड पाहून कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटले. कोल्हाने उड्या मारून ती द्राक्षे खाण्याचा प्रयत्न केला, मात्र द्राक्षाचे घड खूप उंचावर असल्यामुळे तेथे पोहोचणे त्याच्यासाठी अवघड होते. कोल्हा उड्या मारून द्राक्षे खाण्याचा प्रयत्न करत होता, मात्र त्याची उडी तिथपर्यंत पोहोचत नव्हती. खूप वेळा उड्या मारल्यानंतर तो थकला. मांडवाच्या थोड्या बाजूला जाऊन पुन्हा एकदा त्या द्राक्षांकडे पाहिले आणि म्हणाला, ही आंबट द्राक्षे ज्याला खायची असतील त्याने खाऊ दे. आपल्याला काही ही आंबट द्राक्ष नकोत, असे म्हणून आपल्या मनातील निराशा लपवत कोल्हा तेथून निघून गेला. त्याने केलेल्या प्रयत्नांना यश आले नाही, तेव्हा त्याने ती द्राक्षेच आंबट आहेत असे म्हणून आपले अपयश लपवण्याचा प्रयत्न केला. तात्पर्य: आपल्याजवळ नसलेल्या गोष्टींचा कधीही तिरस्कार करू नका. कुठलीही गोष्ट सोपी नाही. जीवनात काही मिळवायचे असेल तर कठोर परिश्रम केले पाहिजेत. तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बालसंस्कार कथाला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन गोष्टीसोबत.